तांदळाचं पीठ का लावलं होतं, ही अशी बारीक बारीक मच्छी आज मी लाटून भाकऱ्या करते. पिकनिकला वगैरे जायचं असेल तर अशा भाकऱ्या करायला बऱ्याच लाटून. मंडळी हा बघा, हा आहे खाडीचा बाजार. म्हणजे ही आहे बोईट, बारीक बारीक बोईट आहेत ही, पण ही बारीक बोईट टेस्टी असतात मोठ्या बोईटांपेक्षा पण. तर ती आज आम्हाला मिळालेली आहेत. तर आता मी ती साफ करते आणि तुम्हाला दाखवते. मीडियम साईजची वगैरे पण आहेत. हे बघा, याला बोलतात, आम्ही बोईट मासा बोलतो, कोण कोण बोय मासे पण बोलतात. म्हणजे मी असं ऐकलंय. हे सगळे बोईटच आहेत ना हो. हे बघा, तर आता मी साफ करते. साफ केल्यानंतर आपण ही सगळी तळूया. ही मच्छी तुम्हाला मिळाली कधी तर आणा आणि लहान मुलांना खायला देताना जरा सांभाळून, कारण यात काटे खूप असतात. म्हणजे काटे जे माशाला मधीत नसतात, काटे जे आपले नॉर्मल असतात तेच, पण ही कशी बारीक मच्छी असते ना, मग बारीक मच्छीमध्ये काटे जरा व्यवस्थित काढावे लागतात. तर आता आपण ही मच्छी सगळी पटापट साफ करून घेऊया. आता मी हे डोकं बिकं काय घेत बसत नाही, डायरेक्ट तर हे पण काढायचे. ही घाण असते, ही घाण सगळी काढून टाकायची. घाण पण खूप असते हो यात. तर ही अशी घ्यायची याच्यावर आणि ही अशी खवलं काढायची. खवलं साफ काढायची, खवलं ठेवायची नाही. खवलं ठेवली मग ती हे लागणार खायला. ही शेपटी काढायची. हे बघा, हा झाला साफ. आता अजून धुवायचं आहे याला. खवलं बिवलं काय असतील ते काढून टाकायचे. आणि आता आपल्याला फ्राय करायचं आहे ना, मग आपण याला किरकोशे पाडूया. किती मिनिट झाले? असे किरकोशे पाडायचे, म्हणजे मग तळल्यावर त्यात मसाला गेला का मग मस्त लागतो. आता आपण सगळी मच्छी पटापट पटापट साफ करून घेऊ. आम्ही राहतो समुद्र किनारे, म्हणजे समुद्र आम्हाला अगदीच जवळ आहे. समुद्र किनाऱ्यावरच राहतो आम्ही. कारण तुम्ही माझे बरेचसे व्हिडिओज बघितले असतील तर समुद्र किनाऱ्यावरचे असतात. आणि कधी असं वाटलं की यार काय कंटेंटच नाहीये, तर मग आम्ही समुद्रावर जातो आणि मग तिकडे व्हिडिओ बनवतो, मजा येते. तर आम्हाला काय समुद्र जवळ हे. आता इथली मासेमारी बंद आहे, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. खाडी किनारची अशी बारीक शिरीक असते, पण या मच्छीला चव जास्त असते. चला आता धुवून घेऊया आपण. धुताना पण खवलं असतील ना, ती सगळी काढून घ्यायची. असं सगळं बघायचं. मच्छर मच्छर मच्छर. बाजू बाजू. हे घे ताटात. हे घे. हा चला, तर ही मच्छी झालेली आहे. आणि हे 2-3 टापं मी आमच्या मांजरीला ठेवलीत. आता गेली कुठे काय माहिती नाही, नंतर येईल तर म्याव म्याव करेल.
आता ही मस्तपैकी साफ करून झाली. आता आपण याला फ्राय करूया. चला. चला तर मंडळी साफ करून झाली. आता एक लिंबू हे करायचं म्हणजे आंबट चांगलं लागतं. त्यानंतर टाकूया मीठ, हळद आणि मसाला. टाकायचं थोडं तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ का लावलं तर ही अशी बारीक बारीक मच्छी असते ना, ही कधी कधी चिकटते तव्याला. त्यामुळे तांदळाचं पीठ लावायचं म्हणजे मग तव्याला चिकटत नाही आणि मग मस्तपैकी खरपूस भाजून निघते. एक साइड शिजली ना का मगच एक साइड मस्त शिजून द्यायची, मगच पलटी करायची आणि स्लो गॅसवर पहिले शिजून द्यायचं. काही लोक काय करतात उलट पालट करायची घाई करतात, त्याच्यामुळे मग ते मच्छी चिकटते. थोडा वेळ आता हे शिजू दे तर मग झालं. तुम्ही बोलाल की मी लसूण नंतर का टाकला, तर लसूण पहिले टाकला का करपतो, असा टाकला ना की टेस्ट एकदम वेगळी येते. तुम्ही पण करून बघा. तर आता इथे एकीकडे मच्छी पण होते आणि इथे एकीकडे आमच्या भाकऱ्या. बरोबर आली जाड आहे. आज मी लाटून भाकऱ्या करते असंच फॉर अ चेंज. आपली एक व्हिडिओ आहे त्याच्यावर दोन्ही प्रकारे भाकऱ्या दाखवलेल्या आहेत, असेल बघितली तर ती पण बघून घ्या. अशा पण भाकऱ्या पटापट पटापट होतात. आता वाट्या फोलपाट वगैरे नाही घेतलं कारण याच्यावर कशी मोठी होईल आणि या परातीत पीठ मळलं त्याच्यामुळे आता त्याच्यावरच मी हे करते, कारण बटा आता साफ करेपर्यंत आणि सुकेपर्यंत टाइम जाईल ना. पिकनिकला वगैरे जायचं असेल तर अशा भाकऱ्या करायला बऱ्याच लाटून, म्हणजे कसं टिकतात पण जास्त ना.
मच्छी बऱ्यापैकी शिजली. आता थोडा वेळ गॅस फास्ट करूया. चला, मेनू तयार आहे. भाकरी आणि बोलतात. चला या जेवायला. चला तर मंडळी, आमच्या गावात राहणाऱ्या लोकांचा हा गावठी जेवणाचा बेत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला बाय बाय.